इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये स्क्वेअर रूट बद्दल जे प्रश्न आले ते आपण समजून घेऊया. हे थोडे टिपिकल प्रश्न आहेत, पण हे जर ट्रिकने सोडवले तर काही सेकंदामध्ये हे सुटतात. आता बघा, 2017ला आलेला प्रश्न आहे. सोडवा. वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89 भागिले वर्गमुळात 2 0.002116. आता आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की 196 दशांशचिन्ह नाही असं समजायचं आणि 196 हा कोणाचा वर्ग आहे ते आधी आपल्याला माहिती असलं तर हे पटकन आपण सोडवतो. बघा, तर तो 14चा आहे, म्हणजे 1.4 अधिक 225 म्हणजे 15चा वर्ग आहे. 1.5 अधिक 289 हा कोणाचा वर्ग आहे? 17चा आहे, म्हणजे 1.7 भागिले. आता इथे मात्र बघा, हे आपल्याला ट्रिक इथे वापरायचे आहे. हे कसं बघा, हे जे आहेत 2116 हे लिहून घेतले तर 2116. आता इथे एकक स्थानी हे संख्येचे 2 गट पाडायचे आणि 6 या संख्येच्या एकक स्थानी असलेली संख्या कोणाचा वर्ग आहे? तर 4चा वर्ग आहे आणि 6चा वर्ग आहे. एवढं समजलं. आता जो दुसरा गट 21 ही संख्या कोणत्या 2 संख्येच्या वर्गाच्या दरम्यान येते? तर 25 आणि 16. हे तर 6 घेतलं आणि याच्यातला हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे. मग 4चा वर्ग घेतला म्हणजे 4 घेतल्याने 6, 4 आणि 6 घेतले. आणि इथे दशांश चिन्ह कुठे आहे बघा, 1 2 3 4 5 6 म्हणजे 3 पाहिजे. 3 1 2 3 है ना. हा, इथपर्यंत जर समजलं असेल तर पुढे समजून घ्या. आपल्याला छेदामध्ये जे दशांश चिन्ह आहे ते काढायचं आहे, म्हणजे अंशाला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल आणि छेदाला देखील 1000 ने गुणावं लागेल. आता तर हे दशांश चिन्ह कसं आहे बघा, हे हा जर गुणाकार केला तर आपल्याला तर इथं 46. आता हा भागाकार करायचा आहे. 46 वरती 100. आता 100 म्हणजे 10चा वर्ग आणि हे आपलं इथं उत्तर आहे. आता याच नमुन्याचं सोडवण्यासाठी एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे. हे 2020ला आलेलं आहे परीक्षेमध्ये. ते सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा.